नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे पानकोबीची किंवा पत्ताकोबीची भाजी। त्यासाठी मी गड्ड्यातला अर्धा गड्डा चिरून घेतलाय, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय। नंतर गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली तापण्यासाठी। त्यामध्ये तेल टाकले, साधारण 2.5 पळी असे मी तेल टाकले, छोटी पळी। नंतर कढई तापलेली होती, त्यामुळे ऑलरेडी तेल तापलेलं होतं। तेल तापल्यानंतर मी लगेच त्यामध्ये मोहरी ॲड केले। मोहरी छान तळल्यानंतर जिरे, आणि मी 4-5 लसणाच्या पाकळ्या हे करून घेतल्या होत्या, ठेचून घेतल्या होत्या, त्या मी आता त्यामध्ये ॲड केल्यात। आणि लसूण आपल्याला छान हे तळून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही लालसर कलर आलेला आहे लसणाला। त्यामध्ये मी जे धुवून घेतले गोबी ते मी त्यामध्ये ॲड करते। ज्यांना गोबी आवडत नाही, मी मागच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले, ज्यांना गोबी आवडत नाही किंवा गोबीचा वास येतो खाताना, तर 2-3दा स्वच्छ पाण्याने धुल्यानंतर गोबीचा वास येत नाही। नंतर मी त्यामध्ये मटार किंवा वटाणे ॲड केलेत। ते वटाणे मी रात्री भिजायला ठेवले होते। तुम्ही ओले जे असतात वटाणे ते मटार ते पण घालू शकता। नंतर मी कोथिंबीर ॲड केली। नंतर अर्धा चमचा हळद, आणि मी ते लाल तिखट ऐवजी घरी बनवलेलं काळं तिखट यूज करणार आहे। मी 1 मोठा चमचा आणि नंतर एक अर्धा म्हणजे 1.5 चमचा असं काळं तिखट ॲड केले। गोबीची भाजी तुम्ही काळ्या मिरच्याची किंवा तुम्ही आपलं जे काळं तिखट असतं त्याचं करून बघा, खूप छान चव लागते लाल तिखट टाकण्याऐवजी। तर आता मी ते काळं तिखट घालून सगळं जे जिन्नस आहेत ते परतून घेते तेलामध्ये। आणि नंतर सगळ्यात म्हणजे सगळं ते परतल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलंय। आणि आता ते सगळं परत एकदा आपल्याला व्यवस्थित सगळं परतून घ्यायचंय। ही भाजी पाणी न वापरता वाफेवर पण शिजू शकते, असं आपण झाकण ठेवल्यानंतर। पण मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण मला ती असं म्हणजे कच्ची लागल्यासारखी लागते वाफेवर शिजवल्यानंतर, म्हणून मी शिजण्यासाठी पाणी टाकते थोडंसं। आणि आपल्याला पाणी टाकल्यानंतर मीठ ॲड करायचं चवीनुसार। आणि परत एकदा आपल्याला ते सगळं हलवून घ्यायचंय, की जेणेकरून ते मीठ सगळीकडे पसरेल। आणि आता आपल्याला भाजी शिजू द्यायची। तर बघू शकताय तुम्ही छान भाजी शिजत आलेली आहे, भाजीला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचे। झाकणामुळे भाजी लवकर शिजली जाते, लवकर शिजल्यामुळे आपला गॅस पण वाचतो, त्यामुळे झाकूनच भाजी शिजवायची। तर तुम्ही बघू शकता इथे भाजी छान अशी शिजलेली आहे। मी लगेच डब्बा भरते। मग आता मला डब्यालाच करायची होती, तुम्ही डब्याला करू शकता, घरी पण खायला तुम्ही करू शकता ही भाजी। तर इथे आपली चमचमीत अशी गोबीची भाजी बनवून तयार आहे।